जेव्हा मी ऍक्टिंग करायचो खरं तर तेव्हा पैसेच मिळायचे नाही मला. खूप कमी पैसे मिळायचे. कारण सकाळी 5 वाजता उठून जा, मग रिक्षा करा, असं जा तसं जा, आणि मग पैशांचं मोबदला मिळायचं नाही. मग ते म्हणायचे देतो नंतर, देतो पुढच्या महिन्यात, देतो ह्या महिन्यात. आणि मला मग असं एक काम आलं की टेलर म्हणून येतो का. बरं. तर नितीन मला बोलला की टेलर म्हणून येतो का. तर मी म्हणलो हो. तर नितीनला एक प्रश्न विचारला की पैसे किती मिळतील. तेव्हा तिथं प्रोडक्शनला राजेश डामचे सर होते. राजेश डामचे सर, प्रवीण वानखेडे सर. हो हो हो. मग त्यांनी मला तिकडे बोलवलं आणि मी तिकडे गेलो. तिथं माझं पर डे ठरला 1500 रुपये. अरे वा. बरं. मला खूपच भारी वाटलं तेव्हा. तर 1500 रुपये पर डे माझ्यासाठी खूपच होते. कारण तेव्हा मी ज्युनियर आर्टिस्टला तेव्हा 400 रुपये पण मिळायचे नाही खरं तर. हां हां हां. असा माझा प्रवास सुरू होत गेला. पण म्हणजे आता तुमचा पारंपरिक व्यवसाय कुठला करायचा नक्की? पारंपरिक व्यवसाय असं कुठलं नव्हतं. घरी मी शिक्षण शिकायलाच होतो जास्तीत जास्त. माझं 12वी पर्यंत माझं शिक्षण झालं. आणि घरी माझ्या भावाची टेलरिंगची दुकान होती. बरं. टेलरिंगचा अनुभव पहिला टेलरिंगचा होता? थोडाफार अनुभव असा होता की जेणेकरून मी चांगला टेलर नव्हतो, बरं. पण थोडाफार अनुभव होता. कोणी 5 रुपये, 2 रुपये, 4 रुपये दिले की मी अल्ट्रेशन करून द्यायचो. हां हां. आणि तसंच मला एक काम मिळालं बरं. की अल्ट्रेशन टेलर म्हणून येतो का. ओके. तर मी म्हणलं हो येतो. आणि मग मी सुरू केलं. एक हिंदी पिक्चर मिळाली मला पहिल्यांदाच पुण्यातच होता तो. पुण्यातच. बरं. प्रवीण वानखेडे सर, राजेश डामचे सर यांच्यासोबत मी पहिल्यांदा ते काम